नमस्कार. चला तर मग आज मराठी व्याकरणातल्या एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलूया. तो म्हणजे विशेषण. हे असे शब्द आहेत जे आपल्या रोजच्या बोलण्याला, आपल्या भाषेला एक वेगळाच रंग देतात. तिला अधिक अर्थपूर्ण बनवतात. सुरुवात करूया? कधी विचार केलाय का की जेव्हा आपण एखाद्या सुंदर फुलाबद्दल किंवा एखाद्या चविष्ट पदार्थाबद्दल किंवा अगदी एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचं वर्णन कसं करतो? आपण नकळतपणे काही खास शब्द वापरतो जे त्या गोष्टीचं वैशिष्ट्य सांगतात. कोणते बरे असतील हे शब्द? तर हेच जे वर्णन करणारे शब्द आहेत ना, त्यांनाच व्याकरणामध्ये विशेषण असं म्हणतात. चला, आता हे विशेषण म्हणजे नेमकं काय, हे सोप्या भाषेत आणि व्याख्येच्या आधारे समजून घेऊया. व्याकरणाच्या पुस्तकात काय लिहिलंय? तर नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता नाम म्हणजे काय? तर कोणतीही वस्तू, व्यक्ती, ठिकाण, काहीही. आणि विशेषण काय करतं? तर त्या नामाबद्दल आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी खास माहिती देतं. आणखी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की विशेषण हे नामाचं बेस्ट फ्रेंड आहे. ते नेहमी नामासोबत राहतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला आणखी काहीतरी सांगत असतं. ही कल्पना लक्षात ठेवायला एकदम सोपी आहे, नाही का? बरं, व्याख्या तर कळली, पण हे शब्द वाक्यात नक्की करतात तरी काय आणि त्यांना ओळखायचं कसं, हे समजून घेण्यासाठी आपण काही भन्नाट उदाहरणं बघूया, म्हणजे सगळं अगदी क्लिअर होईल. आपण जी माहिती बघतोय तिच्या मूळ स्रोतामधलं हे एक चित्र आहे. बघा, यात कितीतरी प्रकारची विशेषणं दिली आहेत. आपण यातलीच काही उदाहरणं घेऊन विशेषण म्हणजे काय हे आणखीन चांगलं समजून घेऊया. पाहूया कसं शब्दांना एक वेगळीच मजा येते यांच्यामुळे. हे पहिले उदाहरण बघा. शिरा गोड होता. आता यात नाम कोणतं? शिरा, बरोबर. मग शिऱ्याबद्दल आपल्याला जास्त माहिती कुठल्या शब्दाने मिळतेय? गोड या शब्दाने. हा शब्द शिऱ्याची चव म्हणजेच त्याचा गुण सांगतोय, म्हणून मग गोड झालं विशेषण. आता पुढचं वाक्य पाहू. त्याच्याकडे 5 टोप्या होत्या. यात नाम आहे टोप्या. आणि टोप्यांबद्दल काय कळतंय? तर त्या किती होत्या हे कळतंय. 5. म्हणजे 5 हा शब्द संख्या सांगतोय. तर इथे गोष्ट लक्षात घ्या, विशेषण फक्त गुणच नाही तर संख्या पण सांगतात. आणि आता हे तिसरं मजेशीर उदाहरण. तिने बनारसी साडी घेतली. इथे साडी हे नाम आहे हे तर उघड आहे, पण साडी कशी आहे, कुठली आहे? तर ती बनारसी आहे. म्हणजे हा शब्द साडीचा प्रकार किंवा ती कुठून आलीये हे सांगतोय. हे सुद्धा विशेषणाचे एक महत्वाचं काम आहे. ठीक आहे, आतापर्यंत जे काही आपण पाहिलंय ते वापरून बघायची वेळ झालीय. आता एक वाक्य बघूया आणि त्यातलं विशेषण ओळखण्याचा प्रयत्न करूया. सगळे तयार आहेत ना? वाक्य असं आहे, चोहीकडे हिरवे रान दिसत होते. यातलं नाम आहे रान. मग आता विचार करा, या रान या नामाबद्दल कोणता शब्द आपल्याला अधिक माहिती देतोय? हां, अगदी बरोबर ओळखलात. यात विशेषण आहे हिरवे. का? कारण हा शब्द सांगतोय की रान या नामाचा रंग कसा आहे. ज्यांनी ज्यांनी हे ओळखलं त्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तर मग आजच्या या भागात आपण विशेषणांबद्दल जे काही महत्त्वाचे मुद्दे शिकलो ते एकदा थोडक्यात आणि पटकन आठवून घेऊया. तर विशेषणं नक्की काय काय कामं करतात? ती नामाचा गुण सांगतात, आठवतंय? गोड शिरा. ती संख्या सांगतात, जसं की 5 टोप्या. ती नामाचा प्रकार किंवा उगम सांगतात, बनारसी साडी, आठवली का? आणि हो, रंगसुद्धा सांगतात, जसं आत्ताच पाहिलं, हिरवे रान. थोडक्यात काय? तर नाम कसं आहे हे सांगून त्याला अधिक स्पष्ट करण्याचं काम विशेषण करतं. आणि जाता जाता एक प्रश्न. कधी विचार केलाय का की जर आपल्या बोलण्यात, लिहिण्यात विशेषणच नसती तर? आपलं संभाषण किती वेगळं, किती साधं आणि कदाचित नीरस झालं असतं, नाही का? विचार करून बघा नक्की.